नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थंबनेल पाहून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला स्कॉलरशिप रिलेटेड असणार आहे। तुमचा जर का स्कॉलरशिप फॉर्म रिवर्ट आलेला असेल किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर त्या स्कॉलरशिप फॉर्ममध्ये दुरुस्ती करून त्याला पुन्हा रीअप्लाय कशा प्रकारे करावे आणि दुरुस्ती कशा प्रकारे चेक करावे की तुम्हाला कोणत्या प्रकारची दुरुस्ती आलेली आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे मला 2-3 दिवसापासून कमेंट होते की सर तुम्ही यावर व्हिडिओ बनवू, तर मी नक्की तुम्हाला यावर मार्गदर्शन करणार आहे। मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपण या ठिकाणी एक अकाउंट लॉग इन केलेले आहे आणि या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी माय अप्लाइड स्कीमवर जशाही येणार आहात तर खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर या ठिकाणी या विद्यार्थ्याचा फॉर्म जो आहे तो रिवर्ट आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही सेंड बॅक टू ॲप्लिकंट अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे। सो आता याचा अर्थ काय आहे? आता याचा अर्थ म्हणजे काय, तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुमच्याकडे रिटर्न केलेला आहे किंवा रिवर्ट केलेला आहे आपण असं त्याला म्हणतो। म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कमी असेल आणि ती कमी तुम्हाला दुरुस्ती करण्यासाठी हा फॉर्म पाठवलेला आहे। तर मग आता फॉर्म आल्या लगेच रीअप्लाय करायचे का? तर नाही, पहिले तर फॉर्ममध्ये दुरुस्त करायची। आता फॉर्ममध्ये कोणती चूक निघाली आहे हे कसं कळेल आपल्याला? तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक करायचे आहे। आता ॲप्लिकेशन आय डीवर जसेही तुम्ही क्लिक करणार त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंड बॅक का केले आहे याच्या सर्व डिटेल डिस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। या ठिकाणी पाहू शकतात कोणाकडून आलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी कॉलेज क्लर्क करून आहे। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघायला भेटेल। आता या ठिकाणी कोणत्या रिमार्क या विद्यार्थ्याला पाठवलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात त्यांनी काय म्हटलं आहे, अटॅच थर्ड इयर बोनाफाईट। म्हणजे या विद्यार्थ्याने बोनाफाईट अटॅच केलेलं नव्हतं, तर त्या विद्यार्थ्याला काय करायचे आहे, सर्वात प्रथम थर्ड इयर बोनाफाईट अटॅच करायचे आहे। सोबतच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सेकंड इयर मार्कशीट, जी काही तुमची सेकंड इयर मार्कशीट होती ती त्या ठिकाणी ओरिजिनल मार्कशीट द्या किंवा मग प्रिन्सिपल अटेस्टेड मार्कशीट द्या, त्याच्यामध्ये प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ती मार्कशीट असली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये काय काय असलं पाहिजे, कोणत्या प्रकारची एक्झामिनेशन आहे म्हणजे विच एक्झामिनेशन, सीट नंबर, रोल नंबर, स्टुडंट आणि क्लिअर आणि रीडेबल फॉर्मॅटमध्ये ती तुमचे प्रिन्सिपलची सिग्नेचर किंवा साईननुसार ती मार्कशीट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायची आहे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आलेला आहे। म्हणजे या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे फॉर्ममध्ये, तर या विद्यार्थ्याने थर्ड इयरचे बोनाफाईडच अपलोड केलेलं नाही ऑलरेडी। आणि दुसरी चूक काय केलेली आहे, तर या ठिकाणी या विद्यार्थ्याने मार्कशीट जी आहे ती विदाऊट सेल्फ अटेस्टेड किंवा मग त्याने रीडेबल फॉर्मॅटमध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव गाव वगैरे काही त्या ठिकाणी नसेल अशा फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी मार्कशीट अपलोड केलेली आहे। आता या ठिकाणी अजून एक तुम्हाला बघायला भेटत असेल प्रोफाईल चेंजेस। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी प्रोफाईल चेंजेस म्हणून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन बघायला भेटत असेल। आता प्रोफाईल चेंजेसमध्ये काय काय येणार, तर तुम्हाला ही जी काही वरची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ही सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या प्रोफाईल चेंजेसमध्ये येईल। आता ही झाली आपण क्युरी पाहिली की कोणत्या प्रकारची क्युरी आहे। आता आय होप तुम्हाला समजलं असेल की क्युरी कशा प्रकारे वाचावी आणि तिला कशी समजावी। आता क्युरी समजलेली आहे तर आपण या ठिकाणी प्रोफाईल चेंजेस म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळे चेंजेस जे आहेत ते प्रोफाईलमध्येच करावे लागतात। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रोफाईलमध्ये यायचे आहे। प्रोफाईलमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी ओके म्हणून क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे तुमचे प्रोफाईल 100% कंप्लीट होईल। आता या विद्यार्थ्याचा जो आहे तो बोनाफाईट आणि त्यानंतर मार्कशीटमध्ये गडबड आहे, त्यामुळे या विद्यार्थ्याला करंट कोर्समध्ये या ठिकाणी जावं लागेल। आणि करंट कोर्समध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी या विद्यार्थ्याचं सर्व या ठिकाणी व्यवस्थित भरलेलं आहे। तर या ठिकाणी आता त्या ठिकाणी काय काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी थर्ड इयरची त्या ठिकाणी बोनाफाईट नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी बोनाफाईट त्या ठिकाणी अपलोड करावी लागेल। सेकंड इयरची मार्कशीटसुद्धा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने अपलोड केलेली नाही आहे, त्यामुळे या विद्यार्थ्याला सेकंड इयरची मार्कशीटसुद्धा अपलोड करावी लागेल। आता या विद्यार्थ्याला काय करावं लागेल, हे सर्व कोर्सेस डिलीट करावे लागतील आणि डिलीट करून मार्कशीट वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी ॲड करायची आहे, अपलोड करायची आहे। या ठिकाणी इयर वगैरे सिलेक्ट करायचे आहे, तुमच्या कॉलेजचे नाव, त्याच्यानंतर तुमचे अलॉटमेंट लेटर पुन्हा एकदा अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इयर ऑफ स्टडी सिलेक्ट करायचे आहे। डायरेक्ट सेकंड इयर कंप्लीटेड असेल, परस्युइंग असेल त्या हिशोबाने आणि त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट इयर परस्युइंग आहे कंप्लीटेड आहे ते सिलेक्ट करायचे आहे। ॲडमिशन डेट,
त्यानंतर या ठिकाणी आता या विद्यार्थ्याला काय करावं लागेल, पुन्हा एकदा या ठिकाणी अपलोड करावं लागेल काय तर बोनाफाईड 3rd इयरचे जे काही त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केले आहे ते अपलोड करून या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे। सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे परत एकदा इन्फॉर्मेशन अपलोड होईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही प्रोफाईलमध्ये चेंजेस सांगितला असेल, आता याला आपण प्रोफाईल म्हणतो, हा जो काही डॅशबोर्ड आहे हा सर्व प्रोफाईलमध्ये येतो। यामध्ये त्यांनी जे काही चेंजेस करायला लावले असतील, फॉर एक्झाम्पल तुमचं जुनं मार्कशीट असेल, पर्सनल डिटेल्स असतील, ॲड्रेस इन्फॉर्मेशन असेल, अदर इन्फॉर्मेशन असेल, करंट कोर्स असेल, पास्ट क्वालिफिकेशन असेल, हॉस्टेल डिटेल्स असेल, यामध्ये जे काही त्यांनी करेक्शन सांगितलं आहे ते सर्व करेक्शन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी करायचे आहे। आता डिटेल करेक्शन काय आहे, जसं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचा जे काही क्युरी आहे ती दुरुस्त होईल। आता हे सर्व दुरुस्त झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे आहे, या ठिकाणी परत ऑल स्कीममध्ये यायचे आहे। ऑल स्कीममध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्कीम करायची आहे, त्यानंतर या ठिकाणी स्कीम नेम करायचे आहे सिलेक्ट, आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला अप्लाय नाव या बटनावर क्लिक करून परत एकदा रीअप्लाय या ठिकाणी करायचे आहे। इथून तुम्ही अप्लाय केलं तरी चालेल किंवा मग या ठिकाणी माय अप्लाइड स्कीममध्ये जसेही तुम्ही आलात तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी रीअप्लायचं बटन तुम्हाला बघायला भेटत असेल, तर या ठिकाणी तुम्ही रिवर्ट जो फॉर्म तुमचा आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला रीअप्लाय करायचे आहे। मित्रांनो, रीअप्लाय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी इज दिस रिन्युअल ॲप्लिकेशन वगैरे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे जे लेटर आहे, जे सेल्फ डिक्लेरेशन आपण त्याला म्हणतो, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। आणि अपलोड केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एकदा सेव्ह म्हणायचे आहे। सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही ही सुद्धा व्यवस्थित भरायची आहे। जे काही तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायला लावलं असेल सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करायची आहे। यावेळेस जरी तुम्ही चूक केली तर परत पुन्हा रिवर्ट येईल, त्यापेक्षा तुम्ही आता जी काही नवीन फॉर्म भरणार आहात तो फॉर्म तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी व्यवस्थित भरा, अशी मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करतो। तर मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर सेव्ह या बटनावर तुम्हाला काय करायचे आहे तर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पुन्हा एकदा सक्सेसफुली रीअप्लाय होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन DYT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट किंवा महा-DBT संबंधित रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, तुम्हाला काही या व्यतिरिक्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात। तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच, जय हिंद, जय महाराष्ट्र।